नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारती करिअर अकॅडमी जालना यामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत पोलीस भरतीसाठी किंवा सरळ सेवेसाठी जे काही गणित आणि बुद्धिमत्ताचे क्वेश्चन्स आहेत, या क्वेश्चनचा आपण सराव आज इथे घेणार आहोत. ठीक आहे. चला तर मग वेळ न घेता मी जे काही क्वेश्चन्स घेतले ही क्वेश्चनची आपण उत्तरे पाहण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. चला, पहिला प्रश्न काय बघा. त्यांनी सांगितले खालीलपैकी कोणत्या संख्येला 6ने निःशेष भाग जात नाही. लक्षात घ्या, बरेच विद्यार्थी क्वेश्चन्स पूर्ण वाचत नाहीत आणि मग त्यांचा क्वेश्चन चुकून जातो. ठीक आहे. 6ची कसोटीसाठी काय सांगतात, लक्षात घ्या, 6ची कसोटी असते 2 व 3 या दोन संख्येला जर भाग गेला तर त्या संख्येला 6ने भाग जातो. आता इथं 2 आणि 3 ची कसोटी लागू झाली पाहिजे, पण पर्याय क्रमांक 3 मध्ये 2 ची कसोटी लागू होत नाही, म्हणजे 6ने भाग जाणार नाही. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं पर्यायी उत्तर आपल्याला काढता येतं. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं पर्यायी उत्तर होतं, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. चला तर मग तुम्हाला जर गणिताचे क्वेश्चन सेट पाहिजे असतील किंवा PDF लागत असतील तर त्यासाठी तुम्ही आमचा हा क्रमांक दिलेला आहे, या क्रमांकावरती संपर्क करू शकता. तसेच टेलिग्रामसाठी तुम्हाला जर चॅनल जॉईन करायचं असेल तर मॅजिक मॅथ गुरु नावानं चॅनल तुम्ही जॉईन करू शकता. काही अडचण आल्यास तुम्ही आम्हाला 9405 82 87 42 या क्रमांकावरती आम्हाला तुम्ही संपर्क करू शकता. पुढचा प्रश्न बघा काय म्हणतात ते. एका शाळेत विद्यार्थी व शिक्षक यांची एकूण संख्या 1040 आहे. दोघांची मिळून संख्या आहे. ठीक आहे. प्रत्येक शाळेत 15 विद्यार्थ्यामागे एक शिक्षक आहे. म्हणजेच 15 + 1 बरोबर किती झाले 16 आणि किती आहेत टोटल जवळपास 1040. म्हणून x ची किंमत काढून घेऊ. 1040 भागाकारामध्ये 16. ठीक आहे. 16ने भाग देऊ. 16 × 6 = 96, खाली राहिले 8, 16 × 5 = 80. तर याचा अर्थ असा झाला तर शिक्षकांची संख्या जी आहे ती शिक्षकांची संख्या किती आहे 65 ही संख्या शिक्षकांची आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे. टोटल घेतलं होतं आपण, इथे विद्यार्थी आणि शिक्षक दोघांची होती संख्या 1040, म्हणून आपण त्यातले 15 + 1 म्हणजे 16 चे गट तयार केले तर जवळपास शिक्षकांची संख्या किती निघेल त्यामध्ये 65 निघेल. ठीक आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न काय होता बघा. 18 भागाकार आहे, 18 भागाकारामध्ये 0.12. पॉईंटच्या नंतर संख्या सारख्या करा, पॉईंट देऊन टाका वरती. 2 झिरो खाली तयार केले, वरती तयार झाले, खाली पण 2 झिरो झाले. पॉईंट कॅन्सल केला, वरती दिसतो 1800, खाली भागाकारात 1200. 12 भाग जाईल, 12 × 1 = 12, उरले 6, 12 × 5 = 60, वरचा झिरो जशाला तसा, म्हणजेच 150 हे त्याचं पर्यायी उत्तर आपल्याला काढता येतं. ठीक आहे. अतिशय सोप्या पद्धतीचे क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे. गडबड करू नका. कुठल्याही पद्धतीचा क्वेश्चन सोडत असताना गडबड करू नका. इथे भागाकार करावा लागेल. भागाकाराची क्रिया मांडून घेतो मी. 15 भागाकारात 3 गुणाकारामध्ये 4, हा एक कंस घेऊ आपण, हा एक कंस घेऊ. ठीक आहे. ते 78 जशाला तसे, याला जर भाग दिला तर किती जातो 13 × 6 = 78. इथे भाग दिला तर 5 आणि 4 × 5 = 20. 78 जशाला तसे, 1 + 1 मायनस होईल, मोठ्या संख्येचं चिन्ह लागेल. 78 म्हणून जर 7 गेले तर उत्तर येईल तुमचं 71. पर्याय क्रमांक 3 हे आपलं पर्याय उत्तर बरोबर. 1 2 3 4 5 6 अशा 100 पाण्याची बेरीज करायची. सिंपल आहे. 100 गुणिले 101 भागिले 100 ला भाग जाईल ना, भाग देऊन टाकू आपण. 50 गुणिले 101, 5 × 1 = 5, 0, 5 × 1 = 5, 0, म्हणजे उत्तर आहे त्याचं 50 50. 5050 ही त्यांची काय येते बेरीज. पुढील पैकी जोडमूळ संख्याची जोडी कोणती. आता जोडमूळ संख्या म्हणजे कशा बघा. जोडमूळ, दोन मूळ मधील फरक
2 असतो त्याला आपण कोणत्या संख्या म्हणतो? जोडमूळ संख्या असं म्हणतो. मग यांच्यामधली 15 ही मूळ नाही, 17 19 आहेत बर, 9 ही मूळ नाही, 25 ही मूळ नाही. म्हणून पर्याय उत्तर घ्या त्यातलं पर्याय क्रमांक 2 17,19 या ज्या संख्या आहेत त्या जोडमूळ संख्या आहेत. एका बागेतील 150 झाडापैकी आंब्याची झाडं 12% आहेत. 150चे 12% काढून घेऊ. 0 ने 0 काटला, 12 15 किती होईल? 180 भागिले 10. 0 ने 0 काटला, 18 झाडं कशाची आहेत? 18 झाडं कशाची येतं? आंब्याची. आपल्याला काय सांगितलं त्यांनी? आपल्याला सांगितलं इतर प्रकारची झाडं किती, म्हणजे आंबा सोड, म्हणजे 150 मायनस 18 बरोबर 132. पर्याय क्रमांक 2 हे त्यातलं पर्याय उत्तर काढा. खालीलपैकी पूर्ण वर्ग संख्या कोणती नाही म्हणले ना? नाही ही वर्ग संख्या आहे. हा 40चा वर्ग आहे, हा 50चा वर्ग आहे, हा 80चा वर्ग आहे. ही वर्ग संख्या नाही. 10 विद्यार्थ्यांना सरासरी 20 रुपये दिले. 10 गुणिले 20 बर. 15 विद्यार्थ्यांना सरासरी 15 रुपये दिले अधिक 15 गुणिले 15 एकूण किती रुपये लागतील? बर. 20 10 200, 15 15 225. दोघांची बेरीज किती? 425. 425 रुपये लागतील. पर्याय क्रमांक 1. 50चे 50% सिंपल आहे. 50चे 50%. हा एक 0, हा एक 0, हा एक 0, हा एक 0 कॅन्सल झाला. 5 गुणिले 5 5 वाजा 25. 25 उत्तर करून घ्या. 25. खालीलपैकी मूळ संख्येचा मसावी किती असतो? मूळ संख्येचा मसावी किती असतो? 1. पूर्ण व्हिडिओ पहा, तेव्हा आपल्याला हे जे काही प्रश्न आहेत हे सगळी प्रश्नांची उत्तरं काढता येतील. यांचा मसावी किती नेहमी लक्षात ठेवा. ही ओळ पाठ करून टाका. क्रमवार समसंख्याचा मसावी हा 2 असतो. राम आणि श्याम यांच्या वयाचं गुणोत्तर किती आहे? 3:5. वयाची बेरीज किती आहे? 40. इथे लिहून घेऊ आपण. रामचं वय जे आहे ते आहे 3x. श्याम जो आहे त्याचं वय आहे 5x. दोघांच्या वयाची बेरीज केली 3x अधिक 5x बरोबर किती? 40. 8x बरोबर 40. x बरोबर किती? 5. x जर 5 आला तर श्यामचं वय किती? श्याम इथे 5 गुणिले 5 5 5 25. 25 घेऊन टाका. उत्तर पर्याय क्रमांक 2. लक्षात घ्या, सगळे जे काही आहेत हे आपलं 5000 प्लस प्रश्नांचं टार्गेट आहे आणि कुठल्याही प्रकारचा आपण प्रश्न सोडणार नाही हे लक्षात घ्या. ठीक आहे. सर्व प्रकार त्यामध्ये कन्वर्ट करू. तसेच टॉपिक वाईज सुद्धा टेस्ट आहेत. घटका वाईज पण टेस्ट आहेत. घटकावरील स्पेशल टेस्ट सुद्धा टाकतोय आपण. अलग लक्षामध्ये स्पेशल टेस्ट पण आहेत. त्या सुद्धा तुम्हाला काय करता येतील? पाहता येतील हे लक्षात घ्या. ठीक. चला, आता इथं काय सांगितले? एकक स्थानचा अंक कोणता? यांचा गुणाकार केल्यानंतर 12 गुणिले 13 गुणिले 24 गुणिले 25. एक एक अंक टाकून द्या तिथं. 2 गुणिले 3 गुणिले 4 गुणिले 5. दोघांचा गुणाकार करा 6. 4 पंचे 20. एक एक अंक घ्या. 0 यायला पाहिजे उत्तर त्याचं. 0 अलग लक्षामध्ये उत्तर काय करते त्याच्यातलं 0. एक एकच अंक घ्यायचा. एक एक अंक घेतल्यानंतर त्यांचे गुणाकार करायचे आणि पुन्हा त्यातले शेवटचे एक एकच अंक घ्यायचे, त्यांचे बी गुणाकार करायचे.
12 15 बघितलं मसावी काढायचं 12 15 20 सर्वांनी भाग जाणारी म्हणतोय मी एखादी संख्या आहे का बघा आता सर्वांना भाग जाणारी एखादी संख्या आहे का नाही मग 5 न भाग द्यायला डायरेक्ट 5 न 12 ला भाग जात नाही इथं भाग जातो 5 1 15 5 24 नंतर 4 न भाग द्या 4 3 12 3 जशाल तसा 4 1 4 नंतर 3 न भाग द्या 3 1 3 3 1 3 आणि 3 1 3 मसावी काढायचा आहे मसावी म्हणजे सर्वांना भाग जाणारा कॉमन घटक हा नाही हा पण नाही हा पण नाही म्हणजे मसावी किती असेल त्याचा 1 लसावी जर सांगितलं असतं काय केलं असतं यांचा गुणाकार केला असता ठीक समजा लसावी जर सांगितलं असता त्यांनी तो आला असता 5 गुणिले 4 गुणिले 3 म्हणजे 20 गुणिले 3 बरोबर किती 20 3 60 पण आपल्याला सांगितलं मसावी मसावी 1 1 ते 99 संख्याचे लेखन करताना संगणकावरील बटणे किती वेळा दाबावी लागतील बर 1 ते 9 मध्ये एकूण अंक किती येतं एकूण संख्या म्हणून त्याला 9 आणि अंक पण किती आहेत 9च आहे त्याला संख्या आणि त्यालाच अंक म्हणतो आपण ठीक आहे 10 ते 90 टोटल संख्या किती येतं 90 अंक किती येते 180 बस झालं मग 99 पर्यंतच्या संख्या तयार झाल्या एकूण अंक बरोबर दोघांची बेरीज केली तर 189 खालीलपैकी कोणते समीकरण चुकीचे आहे 0 अधिक 0 0 होतो हे बरोबर समीकरण आहे 0 ने कोणत्याही संख्येला गुणलं तर हे पण बरोबर आहे हे पण बरोबर आहे फक्त हे समीकरण बरोबर नाही कोणतं 0 भागिले 0 बघा कारण 0 ला जर 0 ने भाग दिला तर त्याचं उत्तर होतं इन्फानाइट किंवा अव्याख्याय असं उत्तर यायला पाहिजे होतं अलग लक्षामध्ये पर्याय क्रमांक 3 हे त्यातलं पर्याय उत्तर बरोबर आहे आम्हाला याच्यावरती संपर्क करू शकता हा आमचा व्हॉट्सअप नंबर आहे ठीक आहे हा आमचा संपर्क आहे ज्याच्यावर तुम्हाला फोन करायचा असेल तर आणि हे आमचं टेलिग्रामचं चॅनल आहे ज्याच्यावरती तुम्हाला विविध प्रकारच्या गणित आणि बुद्धिमत्तावर आधारित असणाऱ्या PDF मिळतील ज्यामध्ये खूप सारे प्रश्न आहेत आपल्याकडे गणिताचे किमान 5000 पेक्षा जास्त प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील त्यामुळं आमचं तुम्हाला चॅनल जॉईन करायचं आहे मग ते यूट्यूबचा असो की टेलिग्रामचा असो की व्हॉट्सअपचा असो सगळ्याचे चॅनल आहेत 15 संख्येचा सरासरी किती आहे 30 प्रत्येक संख्या काय केली तिप्पट तर नवीन संख्येचा सरासरी किती बर एक नेहमी लक्षात ठेवायचा हा नियम आहे जो संख्यावरती परिणाम होतो तोच परिणाम सरासरीवरती होतो म्हणून सरासरी जो आहे हा काय होईल तिप्पट होईल याला आपण म्हणणार नवीन सरासरी जुना सरासरी किती होता 30 गुणिले 3 बरोबर 90 हा झाला तुमचा नवीन सरासरी नेहमी लक्षात ठेवायचं आपल्याला जे संख्येवर बदल करायचा आहे तोच बदल काय होत असतो तुमचा सरासरीवरती होत असतो लक्षामध्ये म्हणून आपण प्रत्येक संख्या तिप्पट केली तर सरासरी तिप्पट होईल प्रत्येक संख्येत 10 मिळवले सरासरीमध्ये 10 मिळवावे लागतील प्रत्येक संख्येला 5 ने भाग दिला नवीन संख्येला 5 नेच भाग द्यावा लागेल तेव्हा त्यांचा सरासरी तयार होतो पुढचा प्रश्न 4 अंकी एकूण नैसर्गिक संख्या किती बघा सोपा प्रश्न बघा
आता हे गणिताचे बेसिक प्रश्न टाकले होते आपण, बरेच प्रश्न आहेत या टेस्टमध्ये की जे बेसिक आहेत, पण मग आपल्या कामाचे आहेत, असं नाही की आपण उगाच टाइमपास म्हणून क्वेश्चन टाकले. ते लक्षात घ्या. नैसर्गिक संख्या 4 अंकी नैसर्गिक किती येतं इथं लिहून घ्या तुमच्या समोर, तुम्हाला हे आवश्यक आहे. 1 अंकी 9 येईल, 2 अंकी जे काही संख्या आहेत त्या टोटल संख्या 90 आहेत, 3 अंकी ज्या संख्या आहेत त्या टोटल संख्या 900 आणि 4 अंकी ज्या काही संख्या आहेत या 4 अंकी संख्या 9000 आहेत, हे लक्षात असू द्या. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्यातलं पर्याय उत्तर काय आहे, त्याचं बरोबर उत्तर काढता येतं. 9000 संख्या आहेत, त्याला जर 1 अंकी विचारलं तर त्या 9 आहे, 2 अंकी विचारलं तर 90 आहे, 3 अंकी विचारलं तर 900 आहे आणि 4 अंकी विचारलं तर किती आहे 9000. 100 रुपये किमतीचं घड्याळ 75 रुपयाला विकलं तर शेकडा किती तोटा झाला. आता एक नेहमी लक्षात घ्या, शेकडा तोट्याचं सूत्र आहे तुमचं. तोटा छेदामध्ये काय आहे, खरेदी किंमत गुणाकारामध्ये 100. 100 रुपये किमतीचं 75 ला विकलं म्हणजे किती रुपये तोटा झाला 25. किंमत किती आहे 100, गुणाकारामध्ये 100, 100 म्हणजे 25% काय झाला तुम्हाला तोटा झालेला आहे. 1 ते 84 पर्यंतच्या सर्व सम संख्याची बेरीज किती. एकूण संख्या काढून घ्या, एकूण संख्या आधी. आता एकूण संख्या जर काढायची असतील तर सूत्र आहे तुमचं, शेवटची संख्या मायनस पहिली संख्या प्लस 1, प्लस 1 मायनस 1 कॅन्सल, म्हणजे टोटल किती आल्या 44. म्हणजे 42 काय आहे त्यामधल्या सम आणि 42 काय आहे त्यामधल्या विषम. आपल्याला सांगितलं सम संख्याची बेरीज किती, मग समची बेरीज किती बघा. समची बेरीज बरोबर 42 गुणिले 43 म्हणजे 3 दुनी 6, 6 येणारा असा एकमेव पर्याय आहे, तो म्हणजे पर्याय क्रमांक 3, जो तुम्हाला 1800 काय दिसतो 6 दिसतो. हा पर्याय त्यातला पर्याय उत्तर बरोबर. 15च्या पुढील 17वी सम संख्या कोणती. 15 पुढील म्हणले म्हणून प्लस 2 गुणीला विचारलेला क्रमांक. आता 15 विषमी काढायला कोणती सांगितली सम, म्हणून मायनस 1. 15 जशाला तसा, 17 दुनी 34 मायनस 1. दोघांची बेरीज केली 49 मायनस 1 बरोबर किती 48. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर. 66 या त्रिकोणी संख्येचा पाया कोणता. आता याला जर करायचं असेल तर मग ते पुन्हा दुप्पट करा, दुप्पटच्या नंतर मग त्याच्या जवळ बघा 66 या त्रिकोणी संख्येचा पाया किती. आता त्रिकोणी संख्येचं सूत्र आहे, ठीक आहे, जे नैसर्गिक संख्येसाठी वापरतो तेच. म्हणजेच इथं काही बघा 11 गुणिले 12 भागिले 2, याला जर सॉल्व्ह केलं किती येतो 66. म्हणजेच 11 हा काय असेल त्याचा पाया. एका पुस्तकाच्या 1/3 मध्ये एका पुस्तकाचा 1/3 भाग वाचला म्हणजे 80 पाने वाचली. आता बघा 1/3 भाग म्हणजेच किती म्हणतात ते 80 पाने. तर अर्धे पुस्तक किती पानांचं आहे, मग एकूण पुस्तकाचे पानं काढून घेऊ. एकूण पानं बरोबर 80 गुणिले 3 240. आपल्याला सांगितलं भाग पाने, मग 240 ला पुन्हा 2 ने भाग द्या 120 पाने. 2 क्रमवार पूर्ण संख्येच्या वर्गातील फरक किती 35, तर त्या संख्या कोणत्या. बघा म्हणजेच ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हे फॉर्म घेऊ आपण तिथं. दोघांची बेरीज आणि दोघांची वजाबाकी. बघा कोणाची बेरीज कोणाच्या वजाबाकीतला फरक 35 ते बघू आपण. 17 अधिक 18 आणि तिकडं 17 मायनस 18 म्हणजे इकडे किती यायला लागला रे 35 गुणिले 1 बरोबर किती आला
35. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर. 200 ते 399 मध्ये किती वर्गसंख्या आहेत? आता 200च्या नंतरच्या वर्गसंख्या घ्यायच्यात आपल्याला, बरोबर आहे. मग पहिली संख्या काय असेल बघा, 225 पहिली वर्गसंख्या आहे. त्याच्या अगोदरची किती आहे बघा, त्याच्या अगोदर गेला तुम्ही तर 14चा वर्ग किती आहे 196 म्हणजे 225 15चा. 16चा वर्ग किती आहे 256. 17चा वर्ग किती आहे 289. 18चा वर्ग किती आहे 324. 19चा वर्ग किती आहे 361. म्हणजे 1 2 3 4 5 किती संख्या आहे तर 5 संख्या आहे. हा क्वेश्चन येऊ शकतो, लक्षात घ्या. कारण काय बऱ्याच वेळा आपल्याला वर्ग माहिती असणं गरजेचं आहे. असा प्रश्न जर विचारला तर तो प्रश्न तुम्हाला यायला पाहिजे. ठीक आहे, वर्ग माहिती असली पाहिजे. 1 बरोबर किती आहे 1. त्यानंतर VAN बरोबर किती आहे 37. तर FAT फॅट बरोबर किती. आता FAT किती नंबरला आहे 6. A किती नंबरला आहे 1. T किती नंबरला आहे 20. म्हणजे टोटल किती झाले 27. 8 गुणिले 2 बरोबर 20. 9 गुणिले 3 बरोबर 31. म्हणजे काय केलं बघा त्यांनी 8 गुणिले 2 16. 4 प्लस केले तर 20. 3 गुणिले 9 बरोबर 27. 4 प्लस केले तर 31. त्याच पद्धतीनं 30 गुणिले 5 150. 4 प्लस केले तर 124. विसंगत पद कोणते असं तुम्हाला विचारलं. ठीक आहे, बघा इथं 26. 14 गुणी 14 गुणिले 2 28 मायनस 2 बरोबर 26. 26 गुणिले 2 बरोबर किती 52 मायनस 2 बरोबर किती पाहिजे होते 50. तर इथे किती आले तर 48. 48 हे काय आहे त्यातलं पद वेगळं आहे, कारण पुढं पुढं लागू होतं ना. बघा इथे 50 गुणिले 2 बरोबर 100 मायनस 2 केले तर 98. 98 गुणिले 2 बरोबर 196 मायनस 2 केले तर 194. फक्त ही जी काही स्टेप आहे ही स्टेप सिक्वेन्स मध्ये आली नाही, म्हणून पुढे सगळा सिक्वेन्स आपला काय झालेला आहे चुकलेला आहे. विसंगत पर्याय निवडा. आता विसंगत पर्याय निवडायचे हे असे शब्द दिले तुम्हाला. GFHL बर अक्षर मागे पुढे GKLML PQRS हे जे काही अक्षर दिसतात हे सगळे कसे आले तुमचे क्रमवार अक्षर आले, म्हणून PQRS हे त्यातलं वेगळं निवडायला येईल. पुढचा विसंगत पर्याय निवडा. अंगठी गोल, बेल्ट गोल, बांगडी गोल, टायर गोल, सगळे गोल आहेत. पण हा जो काही बेल्ट आहे हा आकार जो काही आहे फक्त गोलच राहत नाही, तुम्ही त्याला चेंजेस करतात. म्हणजे कसा दिसायला तरी गोल असेल पण मग मात्र आपण तो काढला की तो काय होऊन जातो वेगळा होऊन जातो आकार, त्याचा मूळ रूपामध्ये तो येतो. म्हणजे याला आपण कमी जास्त करतो. बाकीच्यांना एकदा गोल केल्याच्या नंतर शक्यतो बदलता येणार नाही. 36 ला 60, 81 ला किती याचं वर्गमूळ काढलं किती 6, त्याला 10 ने गुणलं तर 60. इथं 9 वर्गमूळ काढलं 10 ने गुणलं तर 90. R-TU-SUR-B RSTU बघा RSTU हा पहिला बसला इथं, म्हणजे इथं काय टाकायचं तुम्हाला S. ठीक आहे, हे कंप्लीट झालं. पुढं RSTU
RSTU असा तो संकेत आहे. SRT म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे जे काय आहे ते त्यातलं पर्याय उत्तर काय आहे बरोबर आहे. असा तो गट तयार करायचा होता तुम्हाला RSTU. ए किती नंबरला आहे 1, डी किती नंबरला आहे 4, 9, 16. आता कोण असायला पाहिजे 25 कोणतं अक्षर आहे बघा इथं मग Y हे त्याचं पर्याय उत्तर काय होतं बरोबर. वर्ग संख्या घेतल्यात बाकी काही नाही लक्षात लिहून घ्या. इथं वर्ग संख्याचा क्रम घेतला आहे. बघा इथे काय करायचं होतं तुम्हाला इथे करायचं होतं हे असे उभे मांडायचे फक्त A त्यानंतर B त्यानंतर D ठीक आहे. इथे जो आपण असा त्यानंतर D G K त्यानंतर H M S त्यानंतर M T B त्यानंतर S B L हे पुढचे शोधायचे आहे. आता इथं जर फरक काढला तो 3चा आहे नंतर इथं 5चा आहे इथं 7चा आहे. इथं जर गेला तर 4चा आहे 6चा आहे 8चा आहे. इथं जर गेला तर 5 7 9 5 7 9 नंतर बघा 6 आहे 8 आहे 10 आहे. इथं जर गेला तर 7 आहे 9 आहे 11 आहे. अलग लक्षामध्ये असा तो फरक जर घेतला तर त्याचं उत्तर होतं Z त्यानंतर K त्यानंतर W. अशा उभ्या पद्धतीने त्याची मांडणी करा आणि त्याला सोडवा म्हणजे पर्याय क्रमांक उत्तर काय येईल तुमचं ZKW. AC याला म्हणतात 13, B याला म्हणतात 26 त्यानंतर 3 39 त्यानंतर 52. आता हे झाला सिक्वेन्स 13 1 13 ते 2 26 ते 2 33 39 52 13 5 65. 65 ला काय येतं 6 ला काय येतं ते लक्षात घ्या. 6 ला येतं तुमचं F आणि इकडं E FE हा जो काही पर्याय दिसतो तो 36 नंबरसाठी पर्याय योग्य. 5 25 61 113 क्वेश्चन मार्क इकडे लक्षात घ्या. 1 चा वर्ग अधिक 2 चा वर्ग बरोबर किती 5. नंतर 3 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग बरोबर किती 25. 5 चा वर्ग अधिक 6 चा वर्ग 61. 7 चा वर्ग अधिक 8 चा वर्ग 113. नंतर 9 चा वर्ग अधिक 10 चा वर्ग म्हणजे 100 अधिक 81 बरोबर 181. पर्याय क्रमांक जो 4 दिसतो हा त्यातला बरोबर पर्याय उत्तर आपल्याला काढता येतो. आता ह्या जे संख्या आहेत या वर्ग प्लस 1 आहेत म्हणजेच 5 चा वर्ग अधिक 1 नंतर 7 चा वर्ग अधिक 1 9 चा वर्ग अधिक 1 नंतर 11 चा वर्ग अधिक 1 121 अधिक 1 बरोबर 122. पर्याय क्रमांक 1 हे त्यातलं पर्याय उत्तर काढता येतं. 45 विद्यार्थ्यांमध्ये आयुषचा वरून क्रमांक 15 आहे. आता इथून लक्षात घ्या हे 14 आहे इथं किती नंबरला इथं 15 नंबरला आयुष आहे. आता याच्या खाली काही विद्यार्थी आहेत टोटल किती होते 45. 45 होते तर वरचे 14 सोडून द्या 45 मायनस 14 सोडून दिले खाली किती राहिले बघा म्हणजेच इथे किती राहिला 1 आणि 4 मधून 1 गेला तर 3 म्हणजे असं खालून जर तुम्ही गेलात तर इथपर्यंत किती विद्यार्थी आहेत लक्षात घ्या. हा 15वा सोडून दिलाय आपण अलग लक्षामध्ये 45 म्हणून 14 काढून टाकले म्हणजे हे दोघं जर प्लस केली 5 आणि 4 किती व्हायला लागले बघा 4 आणि 1 5 आणि 3 आणि 1 4 म्हणजेच खालून कितवा क्रमांक आहे तर 31वा क्रमांक आहे हे लक्षात घ्या. अलग लक्षामध्ये
कितवा क्रमांक आहे 31वा. खाली त्याचे किती विद्यार्थी आहेत? तो 15वा आहे. याचा अर्थ खाली किती जण येतं? 30. म्हणजे तो 15 आणि हे 30 किती झाले? 45. म्हणजे खालून कितवा क्रमांक येतं? 31वा क्रमांक आहे. एका रस्त्यावरून काही घोडे तेवढेच घोडेस्वार चालले आहेत. काही अंतर कापल्यानंतर निम्मे घोडेस्वार घोड्यावर स्वार झाले. आता चालणाऱ्या पायांची संख्या किती झाली? 50. आता लक्षात घ्या, इथं काहीच नाही करायचं. हे 30 गुणिले 4 घोडे जर केले तर नुसत्या घोड्याचेच पाय 120 होईल. पर्याय क्रमांक 1 चुकीचा आहे. घोड्याचे पाय जर केले तर 20 होईल. 5 माणसं जर केले तर 5च्या माणसाचे 10 होईल, 30च होईल. म्हणजे हा पण पर्याय चुकीचा आहे. 10 गुणिले 4 किती केले? 40. अर्धे माणसं म्हणजे 5च माणसं दिसतील. 5 माणसांची पाय किती येतं? 10. एकूण पाय किती झाले मग? 50. ठीक. म्हणून पर्याय क्रमांक हा जो दिसतो तो त्यातला बरोबर उत्तर आपल्याला सांगता येतं. एका संख्येच्या दुपटीमध्ये 18 मिळून येणाऱ्या बेरजेला 13 ने भाग दिला तर भागाकार किती येतो? 8. तर ती संख्या कोणती? म्हणजे x काढायचं. बरं. 2x अधिक 18 बरोबर 8 गुणिले किती? 13. सगळ्याला 2 न भाग दिला x, 2 न भाग दिला 9, 2 न भाग दिला 4 गुणिले 13. x दशाला तसा 52 मायनस 9 म्हणजे x बरोबर किती? 41. पर्याय क्रमांक 3 हे त्यातलं पर्याय उत्तर बरोबर. 10 बगडे 10 मिनिटात 10 मासे खातात. 10 बगडे 10 मिनिटात 10 मासे खातात. तर एक बगळा एक मासा किती मिनिटात खातो? म्हणजे टाइम काढायचा. ठीक. 10 ने 10 कटला म्हणजेच किती मिनिटामध्ये खातो? 10 मिनिटामध्ये खातो असा त्याचा अर्थ आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. असा प्रश्न जेव्हा येतो तेव्हा हे सूत्र वापरा. M1 T1 D1 भागाकारामध्ये M1 बरोबर M2 T2 D2 भागाकारामध्ये W2. ठीक आहे. एका त्रिकोणी बॉक्स व चौकोनी बॉक्स या दोन प्रकारचे एकूण 32 पुट्टे आहेत. कोणांची संख्या किती आहे? 100. म्हणजेच त्रिकोणी 3x, चौकोनी 4x किती पुट्टे? 32. x y बरोबर किती? 32. कोणांची संख्या 3x, कोणांची संख्या 4y बरोबर किती? 110. चौकोनी पुट्टे सांगितले म्हणजे 3 न गुणून घेऊ. 3x 3y 3 दोन्ही 6 3 त्रिक 3x 3x काटला. इकडे काय शिल्लक राहिलं? फक्त y. y बरोबर किती? 14. 14 पुट्टे आहेत जे चौकोनी आहेत. ठीक आहे. 50 प्रश्न असलेल्या एका गणिताच्या स्पर्धेत बरोबर उत्तराला 4 गुण, चुकीच्या उत्तराला 3 गुण कापले जातात. उत्तमने सर्व प्रश्न सोडवले, त्याला 144 गुणांनी मिळाले. तर त्याचे किती प्रश्न बरोबर आले? चूक प्रश्नासाठी हा प्रश्न असतो किंवा सूत्र आहे. चूक प्रश्न बरोबर एकूण गुण मायनस मिळालेले गुण भागाकारामध्ये एका प्रश्नाचे गुण. आता एकूण गुण किती पडणार त्याला? 50 प्रश्न 4 गुणाला आहे म्हणजे 5 चोक 20 म्हणजे 200 मार्क पडायला पाहिजे. मायनस मिळालेले गुण किती आहेत? 144. भागाकारामध्ये किती? एका प्रश्नाचे 3 गुण हे कापले जातात आणि 4 हे म्हणजे एक प्रश्न चुकला तर जवळपास 7 गुण चालले गेले. म्हणजे 56 भागिले 7 याचा अर्थ 8 प्रश्न काय आहेत? चूक आहेत. म्हणजेच 42 प्रश्न काय आहेत? बरोबर. पर्याय क्रमांक 1 42 हे त्यातलं पर्याय उत्तर काय त्यातलं बरोबर उत्तर काढता येतं. स्वप्नील राहुलपेक्षा 6 वर्षांनी लहान आहे. आणखी 8 वर्षांनंतर त्यांच्या वयात किती वर्षाचा फरक असेल? आता एक नेहमी लक्षात ठेवा, वयातील फरक जो काही असतो हा सारखाच राहतो. सारखाच काय असतो? राहतो. तो काही बदलत नाही.
किती आहे 6 म्हणून उत्तर किती आहे त्याचं 6च. बघा अरुण म्हणला ही मुलगी माझ्या आईच्या नातवाची बायको आहे. आईच्या नातवाची बायको आहे. तर मुलीशी असलेले अरुणचे त्या मुलीशी असलेले नाते कोणते? नातवाची बायको आहे बरं का. काय म्हणते ते आईच्या नातवाची बायको म्हणजे ही आई आहे आणि तो स्वतः आहे हा. ठीक आहे. आईचा नातू म्हणजे यांचा मुलगा झाला तो. याचा काय झाला मुलगा. ठीक आहे. मग ही त्याच्यासाठी काय झाली सून आणि ही काय झाली त्याची नातवाची बायको. ओके. याचा अर्थ असा झाला की तो स्वतः कोण आहे सासरा आहे. म्हणजे मुलीशी असलेलं नातं कोणतं तर ते आहे सासऱ्याचं. पर्याय क्रमांक 4. 23 जानेवारी 2010 ला मंगळवार आहे तर ऑक्टोबर 2018 ला कोणता वार असेल? आता एक खूप दूरचा दिलाय. आधी काय करायचं जानेवारी 2000 म्हणजे 23/1/2010 चा वार कोणता इथं मंगळवार. कोणता आहे बघा मंगळवार. मंगळवार. आता इथं जो काढायचा आहे तो म्हणजे 23/1/2018 चा वार आपण काढून घेऊ. टोटल वर्ष किती पडले 8. आता यामध्ये लीप कोणकोणते पडणार बघा. आता लीप पडणार त्यामध्ये 12 आणि 16 दोनच लीप पडणार. टोटल किती झाले 10 दिवस. म्हणजेच 3 दिवस वार कुठं जाणार पुढं. मग 3 दिवस जर वार पुढं गेला तर बुधवार गुरुवार शुक्रवार इथला वार असेल शुक्रवार. पण किती तारखेचा आहे हा जो आहे तो आहे 23/1/2018. आपल्याला काढायचा आहे ऑक्टोबरचा. म्हणजेच उरलेले जे काही दिवस आहेत ते आपण मांडून घेऊ. इथे लिहितो बरोबर मी. ठीक. आता जानेवारी पासून पुढे मांडायचं आपल्याला. जानेवारी मध्ये किती दिवस उरले मग 23 महिन्यानंतर जानेवारी किती तारखेचा महिना आहे तो 31 चा. म्हणजे इथे किती उरले 8 आणि 3 11 8. फेब्रुवारी मध्ये मांडून घेऊ आपण. फेब्रुवारी मध्ये किती येतं 0. मार्च मध्ये किती येतं 3. एप्रिल मध्ये किती येतं 2. मे मध्ये किती येतं 3. जून मध्ये किती येतं 2. जुलै मध्ये किती येतं 3. ऑगस्ट मध्ये किती येतं 3. सप्टेंबर मध्ये किती येतं 2. आणि ऑक्टोबरची किती काढायची आपल्याला 23. म्हणजे इथं 23. आता फक्त इथं काय करायचं बेरीज करायची आणि सोडून द्यायचं. अलग लक्षात घ्या. 7-7 तयार करा आणि सोडून द्या. इथे पेनचा कलर चेंज करून दाखवतो तुम्हाला मी. 7-7 तयार करा आणि सोडून द्या. बघा इथं हे 2 2 4 आणि 3 7 कॅन्सल झाला. ठीक आहे. बघा 23 2 25 आणि 3 28. 7 चोक 28. 25 आणि 3 28 राहिला. 3 3 6 6 आणि 14 म्हणजे किती 14. 0 बाकी उरली. मग 0 जर बाकी उरली असेल इथे कोणता वार होता शुक्रवार. म्हणून याचं उत्तर काय असायला पाहिजे होतं शुक्रवारच असायला पाहिजे होतं. ठीक आहे. थोडासा प्रश्न मोठा आहे गोंधळू नका. एक लक्षात घ्या आपल्याला इथं कितीचा 10चा दिलेला होता. मग आपण त्या सेम तारखेचा 18चा काय केला आपण सेम तारखेचा वार काढला आणि मग तिथून पुढे पुन्हा जानेवारी पासून ते डिसेंबर हे असं मोजावंच लागेल. त्याच्याशिवाय आपण काढू शकत नाही ते लक्षात घ्या. ठीक आहे. पुढचा प्रश्न. डॉक्टरने 10 गोळ्या दर 1 तासाने घ्यायला सांगितल्या तर त्या सर्व गोळ्या संपण्यासाठी पेशंटला किती वेळ लागतो. तर याचं कोणीही सांगू शकतं. त्याला लागतील जवळपास 9 तास. याचं कारण असं आहे की त्याने आल्याबरोबर एक गोळी खाल्ली. अलग लक्षामध्ये 10 - 1 म्हणजेच किती 9. म्हणजे पर्याय क्रमांक हे बरोबर आहे. ठीक आहे. बघा आता हे नकाशा ठेवा म्हणतात असा. बर आपण दिशा लिहून घेऊ अगोदर इथं. ह्या दिशा आहे तुमच्या. इथं उत्तर आहे इथं दक्षिण पूर्व पश्चिम वायव्य ईशान्य आग्नेय आणि नैऋत्य.
या झाल्या दिशा. आता ते काय म्हणले ते आपण चालले जाऊ. ठीक आहे, बघा ते काय म्हणले. आग्नेय दिशा उत्तर बनते. आता आग्नेय इथं गेली उत्तर. आग्नेयच्या नंतर काय गेली बघा ती, बघा इथून जर गेलो आपण, ठीक, इथं गेलो आग्नेयच्या नंतर उत्तर. बर, पुढे काय म्हणले, ईशान्य दिशा, आग्नेय दिशा उत्तर बनते, ईशान्य दिशा पश्चिम बनते. इथं कुठे, इथं बघा इथं ईशान्य, इथं कुठे गेली ती पश्चिमला. म्हणजेच काय झालं बघा, 1-2 सोडून तिसऱ्यावर गेली. इथं पण 1-2 सोडून तिसऱ्यावर गेली. पुढे त्यांनी सांगितलंय दक्षिण दिशा काय बनेल. आता दक्षिण दिशेला पण 2 सोडावे लागतील आणि इथं जावं लागेल. म्हणजेच इथं उत्तर कोणतं आहे तुमचं, ईशान्य. म्हणून पर्याय काय आहे त्याचं उत्तर, ईशान्य उत्तर त्याचं बरोबर आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचंय, 2 दिशा सोडायच्या आहेत. आलं लक्षामध्ये, 2 दिशा सोडून काय करायचं होतं तुम्हाला, पुढं जायचं होतं. म्हणजे ते पर्याय उत्तर तुम्हाला काढता आलं असतं. इथून बघा इथपर्यंत गेलात तुम्ही अशा पद्धतीनं. ठीक आहे, इथून पुन्हा इथपर्यंत गेलात आणि इथून कुठे गेला तुम्ही, तर इथपर्यंत गेलात. ठीक आहे, पश्चिमपर्यंत. म्हणजेच 2 दिशा सोडून तुम्ही काय केलेले आहेत, दिशा काढलेली आहे. म्हणून या पद्धतीने त्याचं उत्तर आपल्याला काढता येतं. ठीक आहे, तर या पद्धतीने ही 50 प्रश्न होती. अशीच 50 प्रश्न जे काय आहे ते पुढच्या लेक्चर्समध्ये आपण टाकण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. लक्षात घ्या, आम्ही जवळपास तुमच्याकडनं 5000 पेक्षा जास्त प्रश्नांचा सराव करून घेत आहोत. ठीक आहे, आपला हा सराव सुरू आहे. आणि स्वतंत्र म्हणतोय मी, स्वतंत्र घटकावर सुद्धा आपण काय करत आहोत, घटकावर सुद्धा टेस्ट तयार करत आहोत. याच्या अगोदरच्या टेस्ट तुम्ही शेकडेवारीची पाहून घ्या. शेकडेवारीचे जवळपास 100 प्रश्न आहेत. रेल्वेची जी काय आहे टेस्ट त्याचे 50 प्रश्न आहेत. लक्षात घ्या, आलं लक्षामध्ये. नवीन जो काही सेट तुमचा येणार आहे तो नवीन सेट आपण टाकतोय. गुणोत्तर क्रमांकाचे प्रश्न आहेत. म्हणजे अशी जी काही सेट आहे या सेटची कंटिन्यू जी काही उदाहरणं आहेत हे आपण इथे टाकत आहोत, भाग क्रमांक 1 आणि भाग क्रमांक 2 या स्वरूपामध्ये. ठीक आहे, तर आमचे व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.